आचार्य, पूर्वजन्मामध्ये आपण राजकुमार असता शिकारीला गेलात, तेथे तुमची व सैन्याची तडातोड झाली. शिकार न मिळाल्यामुळे परतीच्या प्रवासामध्ये एका रस्त्याच्या कडेला सरड्याला तुम्ही बाण मारला. तो बाण त्या सरड्याला लागला, परंतु तो क्षणी तो सरडा मरण पावला नाही. म्हणून त्याला बाणाच्या टोकावर घेतला आणि त्या फड्या निवडुंगावर फेकला. तेथे त्याच्या अंगात काटे रुपले व तो 42 सेकंदानंतर मरण पावला. किती? 42 सेकंदानंतर मरण पावला. आणि त्या 42 सेकंदाचे पापाचे व्याज तुम्हाला किती दिवस शरपिंद्रावर राहावं लागलं? म्हणजे शेतकरी ह्या कर्जामध्ये जन्माला येतो, सरळ व्याजामध्ये वाढतो आणि चक्रवाढ व्याजामध्ये मरतो. सज्जनावर मागच्या जन्मामध्ये केलेले कर्म आपल्याला भोगावंच लागते. केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐस किती, उपजले मेले ऐस किती. त्या भीष्माचार्याने सुद्धा केलेल्या कर्माचे प्रायश्चित्त भोगावं लागते. फक्त भीष्माचार्याने एका सरड्याला बाण मारला होता. तुम्ही आम्ही किती सरडे मारले असतील ते आपण विचार करा. सज्जनव, म्हणून केलेल्या कर्माचे प्रायश्चित्त भोगावंच लागणार आहे. पूर्वजन्मी पाप केले